22 जानेवारी रोजी सभा घेतली आणि काळाराम मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं कौल दिलेला आहे, त्यामुळे यंदा भाजपमुक्त राम जनतेला हवा आहे हे एकंदरीत समजलेलं आहे। नाशिकमध्ये 22 जानेवारी रोजी जाहीर सभा घेऊन त्या दिवशी काळाराम मंदिरात भगवान रामाचं दर्शन घेतलं। मी भगवान श्रीरामाच्या साक्षीने सांगितलं, आम्हाला भाजपमुक्त राम हवाय। अयोध्यावासियांनी प्रामाणिकपणे भाजपमुक्त राम करून दाखवलेला आहे। या ठिकाणी भाजपला यश मिळालेलं नाहीये। एवढंच नव्हे तर संपूर्ण देशात मोदींचा खोटारडेपणा मतदारांच्या लक्षात आल्यानं देशातील मतदारांनी यावेळी मोदींना झिडकारलं असून मोदींवरचा संपूर्ण विश्वास आता उडत चाललाय। त्याचीच ही नांदी असून 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे चित्र वेगळं असणार आहे। महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा सुपडा साफ केल्याशिवाय मतदार राज्य शांत राहणार नाहीये। अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फार मोठा विजय प्राप्त होणार आहे, अशी शिवगर्जना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी यावेळी केली।